मोठी बातमी, बीड आणि परभणीतील परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घेणार अशी घोषणा शरद पवार यांनी बैठकीमध्ये केली होती आणि त्यानुसार शरद पवारांनी पावलं उचलायला आता सुरुवात केली आहे। बीड आणि परभणीचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आज फोनवरून चर्चा केल्याचं शरद पवारांनी सांगितलंय। तर राज्य शांत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। गेले काही दिवस अतिशय अस्वस्थ अशी आज दिसते। हल्ली दिवसाचे माझे 6-7 तास हे वीज कसं नॉर्मल करता येईल, परभणीचा इश्यू कसा सोडवता येईल, आणखीन कुठं काय करता येईल याबद्दल डायलॉग करण्याच्या उद्देश चालू आहे। आजच माझी इथे येण्याची आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आणि राजकारणात काही मतभेद असतील नसते, पण हे चित्र महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही। पवार साहेब म्हटले आहेत की परभणी आणि हा भाग शांत झाला पाहिजे। मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा पण केली आहे, पण शांत करणं ही एकटी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही असं देखील म्हटलं। हे खरंच आहे, कारण आपल्या सर्वांना मिळूनच हा भाग शांत करावा लागेल। ज्या प्रकारे विशेषतः आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारे समाजात दुफळी पाहायला मिळते किंवा परभणीतही काही आंदोलनं चाललेली आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या दृष्टीनं सरकारचा प्रयत्न आहे की ह्या सगळा जो भाग आहे हा शांत झाला पाहिजे आणि जी काही दुफळी निर्माण झाली आहे ती दूर झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।